वेट एन्जॉय मध्ये एंटर होणार आहे. चला इतकं मजा केलं आम्ही वेट एन्जॉयला. बाप एक झाली की एक संपतच नाही. 30+ राईड्स इथे खेळायसाठी. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आज आम्ही चाललोय वेट एन्जॉय शिर्डीला. खूप मजा येणार आहे. वॉटर पार्कला चाललोय. सगळी गँग चाललोय. आम्ही 8-9 जण आहे टोटल आपली सह्याद्री फॅमिली. मम्मी पण येत होती बट मम्मीला काही रिझनमुळे थोडं बाहेर जावं लागतंय. बट हर्षद आहे सोबत, आरुई आहे, अरविंद आहे, आशिष आहे आणि अजून लई मोठी गँग आहे. मस्तपैकी मज्जा करू वॉटर पार्कला. थीम पार्कला पण जाण्याची प्लॅनिंग आहे. बघू आता ऑन द स्पॉट काय होतं. ॲक्च्युली हे सगळे जे हे कोलॅबरेशनमध्ये वर्क होतंय. आता पहिले गाडी वगैरे पुसून घेऊ. सगळ्यांचं आवरलेलं आहे. आता ऑलमोस्ट 6:30 झालेले आहे. आणि ह्या पाय कसं ऐकतंय इथून. ह्या पाय काय ऐकतंय असं कांदीवर. हां आवरलं का? आंघोळ केली का? कार दे आंघोळ केली. हर्षद पण येतोय. हर्षदचं आवरलं का? हो आवरलं. तर हर्षद येणं माझ्यासाठी दूध बॅग घेऊन आलेलं आहे मस्तपैकी. कारण त्याला माहिती आहे मला दूध लय आवडतं. तो दूध पिऊन घेऊ. परत आणि पप्पासाठी ना मी नवीन चप्पल आणली होती. तर पप्पा म्हणते नाही माझी जुनी चांगली आहे, ती नवीन बॉक्स मध्येच राहू दे म्हणे. जेव्हा ती खराब होईल तेव्हा मी काढायला. आवरलं तुला गोरा दिवस राहिला. पोरं म्हणते तू कोणता फेस वॉश लावला म्हणते. ओरिजिनल फेस वॉश. निर्म्यानं आंघोळ केली काय? कशाने केली ती? काय फुकट प्रमोशन करता म्हणलं. काय निर्म्याचं का कशाने केली रे? रात्री एवढं भयानक लावलं त्याने. ते काहीतरी क्रीम पूर्ण डायरेक्ट होऊन गेलं. हो लय गोरा झाला तू. काय लावलं? गोरा आहे काळा ना. नाही ना खरंच गोरा दिसतोय. नाही हो का? तर काही आपली जी बाईक होती ती पोरांनी ना मस्तपैकी आपलं जे आल्टोचं कव्हर होतं त्यांनी झाकून टाकलेली आहे. नवीन आहे ना आम्ही मोठी गाडी ना डेली झाकत होतो. आता तर झाकायचंच विसरून गेलोय. काय रे नवीन लय झाकला आपण हिला. आता पाहा ना पण नाही थोडंसं झटकून वगैरे घ्यावं लागेल. अरे ते डस्टर तिथंच आहे. गाडी आपण वळवून तिथंच घेऊ आणि तिथंच पुसून घेऊ. तर गाडी तर वळवून आणली. एकदा पुसून वगैरे घेऊ प्रॉपर. आणि बॉटल घेतला का? मस्त उड्या मार भाऊ. लय एन्जॉय करू आज. डायरेक्ट फुल कसर काढून घेऊ. तुमची झोप नसेल झाली. तुम्ही लेट झोपले वाटतं भामटे. तरी पण धिंगाणे बिंगाणे घालत बसले असेल तुम्ही. नाही ना लय लवकर साफ होऊन जातं. टेन्शन राहत नाही. येऊ हा ना गाडी धुवायची गरज आहेच. आता एकदा सगळ्या ट्रूप झाल्या ना म्हणजे आज किंवा उद्या मॉर्निंगलाच व्हायला टाकायची गाडीला. म्हणजे टेन्शन नाही. आणि ना आम्ही कुठं चाललो म्हटलं ना की स्कूबी बघा ना कशी बघते. स्कूबीचं सगळं लक्ष आमच्याकडेच आहे. पाय ना अरविंद स्कूबी बघ ना कशी बघते आपल्याला. ए बसा लवकर. चलो चलो चलो. शिर्डी शिर्डी शिर्डी. बैठो बैठो बैठो. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला गाईज आता मस्तपैकी दिवसाची सुरुवात झालेली आहे. आता वाजले 7:15. आपण फर्स्ट टाइम लवकर टाइमवर उठलो आणि टाइमवर निघालोय. मेन म्हणजे नाही तर दरवेळेस खूप उशीर झाला असतं. बरं झालं मी पोरांना जरा लवकरचा टाइम सांगून ठेवला होता. त्यांना जर सांगितलं असतं ना 7 वाजता निघायचंय मग 8 वाजले असते. तर आता ना मी रोहितची वाट बघत थांबलेलो आहे. रोहित दादा म्हणणार तुम्ही. या पोरांना सांगितलेलं आहे त्याला दादा म्हणायचं कारण तो मोठा आहे. हे सगळे त्याला रोहितच म्हणते. काय अभि मी दादा म्हणतो ना. हा स्वतःला दादा म्हणायला लावतो आणि दादावाली फिलिंग घेतो लगी. त्याला ते काय म्हणतं रोहित याला दादा म्हणतो. अभि दादा आणि अभि दादा पा दिसत नाही त्या सीटाच्या मागे झाकला. तर हे कुठे गेले काय पाहतय बाहेर. आता आम्ही सिग्नलला थांबलेलो आहे रोहित भैयाची वाट बघत. आणि पहिलेच संकेतला सांगून ठेव की बाहेर येऊन थांब नाही तर ते त्याला वेळ लागेल. आपल्याला थोडी तिकडे जायचं इकडे जायचंय सरळ. हा ना मग त्याला तिथे येऊन थांबायला लाव ना. हे सांगितलंय ना त्याला. सकाळी सकाळी बिझी डायरेक्ट. सकाळी बिझी होता आहे ना रे. आता भामटा पळाला. 7:30 वाजलेले. आपल्याला किती वाजेपर्यंत पोहोचायचंय तिथे? आपल्याला अजून 2 तास पकड तिथे पोहोचायला. 10 वाजताच ओपन होतं ना तसं पण ते. म्हणून तर लवकर निघायचं होतं ना. आता समृद्धीवरून जायचंय म्हणल्यावर लवकर पोहोचू आपण. तर आता ना आम्ही समृद्धी महामार्गावरती लागलेलो आहे. याच्यावर याच्यासाठी जायचंय कारण शिर्डीला आपण लवकर पोहोचू. आपण खूप दिवसांनंतर चाललो ना या रोडने. आता आम्ही आता नव्हतो गेलो का मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस. तुम्ही गेले होते पण आम्ही खूप. आपण शेगावला गेलतो ना. शेगावला इथून कस काय? हा मग समृद्धी महामार्गावरून गेलो. हा तिकडून समोरून. पण तो तिकडचा रोड होता ना. आपण नव्हतो गेलो का आता शिर्डीला.
शिर्डीला. हा शिर्डीला पण गेलतो ना आम्ही परत पोरं सगळे नव्हतं गेलो का साई थीम पार्क. There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. And damn, what a hell of a view. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date. तर काही आता मस्त मी गप्पा मारत एन्जॉय करत आम्ही शिर्डीला चाललेलो. आता शिर्डी काय ऑलमोस्ट 40-45 किलोमीटर राहिली. 40 नाही, आता मी वाचलं तर 25 होती. 25 किती राहिली? हा का? खूप कमी राहिली. हे समृद्धी महामार्गावर ना अंतरच कळत नाही यार. आता 60 होतं पाठीमाग आपण बघितलं तर म्हटलं 40-45 राहिले असं. आपण एका तासात पोहोचलो. आणि आमचा संकेत विचारतो डॉक्टर ड्रायव्हिंग गेम खेळल्याने गाडी चालवत होती का फोर व्हीलर. हेल्प होती की काय हेल्प येतो चालवता फक्त ती हर्षद जवळची गाडी ना ती चालवते. बरेच जण म्हणतात एका ब्रेक आहे हेल्प नाही होत. थोडंफार कळतं ड्रायव्हिंग स्किल चांगलं राहतं. तर काही फायनली आता आम्ही शिर्डीमध्ये एंटर झालेलो. आता कोपरगावच्या तिथे काहीतरी खाऊन घेऊ, एकदा पेट पूजा करून घेऊ. ना पहिले एकदा नाश्ता करून घेऊ. ऍक्च्युअली ते अमोलच्या पाहुण्याची जी हॉटेल आहे तिथं थांबायचं होतं, बट तिथे ना रस्त्याचं काम चालू होतं असं, त्याच्यामुळे तिथं गाडीच लावता आली नाही. सो पुढे आलोय नाश्ता करायला. चला. रात्री ना प्रीतमने बघा तोंडाला काय लावून घेतलं होतं. दाखव रे 1 मिनिट. अरे काय केलं तर प्रीतम हे तू वेगळा दिसून राहिला. आणि जसं आम्ही इथं पोहोचलो ना तर जोपर्यंत आमचं खायचं येतंय तोपर्यंत सर्व फोन मध्ये घुसलेले बरोबर. हे बघा फोन बाजूला ठेवतील खायला भेटतील. असे भिडतील खायला. फोनला पाहणार पण नाही. मग हर्षद पण फोन बघत बसलाय त्याचा. अर्धा घंट्यापासून फोन घ्यायला पैसे दिले माझ्या नकली फोन गेले का मी. अरे जीवच नाही यार. संकेत आम्ही नसतं सहन केलं असं. सहन करू पण सिम्बॉलची इज्जत काढ यार. सहन करावंच लागणार. अजून करू पण काय शकतो. त्याची इज्जत गेली. आमचं तर चालतंय. माझ्या फोन मध्ये चालतंय जिओ. तुझ्या फोन मध्ये चालतंय का? हा माझं सांडू राहुलचा मुलं राहुल आहे मामा. चला रे एक चीयर्स करू. काय आलं? अरे मी केव्हा पण व्हिडिओ घेतला ना की असं वाकडं तिकडे. चला चीयर्स आहे. चीयर्स करू यार पुढे. शिर्डीला आलो 3, 2, 1 गो. तू ना करे हे तर भिडलं पण. काही जाता मी असं ठरवलंय की पहिल्या वॉटर पार्कला जायचं होतं की इकडे जायचं होतं. आम्ही कन्फ्युज होतो. तर आम्ही पहिले डिसाईड केलं की साई तीर्थला जाऊ आणि खूप मजा करू. आरोही आणि हर्षद ना फर्स्ट टाइम आलेले आहे ना. मजा येणार आहे मस्त. रोहित भैया तर काही हा एंट्रन्स आहे आरोही मध्ये. इतकं भारी ना हर्षदला तुला असा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आला. मजा येणार आहे. तर आता आम्ही ना सर्वात आधी तिकीट काढून घेतोय. आणि आमची किती तिकीट झाले? 9. एक छोट. तर काही आरोही हर्षद ते सगळे पुढे गेले होते. त्यांना तिकीट काढून दिले होते. आता आम्ही चाललोय. तर काही फायनली आता आम्ही रथामध्ये बसलेलो आहे. वाव. आणि आता इथं सगळे ना देवदर्शन वगैरे होणार आहे. ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी ती फतेह. सगळे देवदर्शन होऊन जातात सगळे. आता इथं पूर्ण देवांचे त्याचे दर्शन आपण लास्ट टाइम पण केले होते. आरोहीच्या ब्लॉग मध्ये तर डिटेल मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता आपण सध्या पंढरपूरचं तिथं देवदर्शन करणार आहे. कसं भाऊ एक्सपिरियन्स कसं वाटलं प्रीतम? अंगावर काटे येते की नाही? एकच नंबर. सेकंड टाइम पण भारी वाटलं. देवांचे दर्शन होऊन जातं पण इथे. तर या साईडला ना फ्री मॅजिक शो सुद्धा चालू आहे. इथं सगळ्या सोयी सुविधा आहे. स्वच्छता पण इतकी माहिती का एकदम क्लीन आहे. डस्टबिन ते ठेवलेलं आहे. वॉशरूम आहे एकदम प्रॉपर. तर काही आता आम्ही लंका दहन बघायला चाललोय वरती. खाली दर्शन वगैरे घेतलं का? हो कसलं सुंदर आहे ते. खूप मस्त आहे. मस्त गाडीत बसायचं सर्व बघायचं. आणि मंदिर असं ओरिजिनल केलेलं आहे बरं का. बिलकुल तसंच तसं बालाजी पण सेम तसंच आहे. मी बघितलेलं आहे ना. तुम्ही बघितलं ते? बघितलं हो. तुम्ही आमच्या मागच्याच गाडीत होतो वाटतं. आता इथं जो नजारा आहे ना तो सगळ्यात भारी आहे. तुला हे बघायला खूप जास्त मजा येणार आहे. हर्षद आता इथं 5D मध्ये ना लंका दहन आहे मस्त. ते जे गॉगल दिले ना ते 3D आहे. ते घालून घे. चेअर कशी आहे? चेअर एकदम भारी स्पोर्ट्स कारची नसती का तशीच आहे. समोरून दिसंग क्लिअर पण. यस समोरून एकदम भारी दिसतं. अरे एक्साइटेड आहे ना. अरे बैस ना कोण जास्त 5D मध्ये लंका दहन बघते फर्स्ट टाइम तू. आम्ही बघितलंय ग्रुपने. आम्ही खूप एन्जॉय केलं होतं. होप सो तुम्ही पण एन्जॉय करशाल खूप जास्त. खूप जास्त एन्जॉय. आणि म्हणजे ना अशा गोष्टी ना एन्जॉय करता करता शिकायला पण भेटतात.
आता आहे ना आम्ही लंका दहन बघायला आलेलो आहे आणि ते ना 5D मध्ये दाखवलं जाणार आहे म्हणजे चेअर वगैरे भारी सगळं ते मूव्ह होणार आहे असं पुढे अजून मजा येणार आहे. तिथे पाय याच्यातून हवा येते याच्यातून हवा येणार आहे पुढे इथून हो बघ ना तू डान्सिंग चेअर. खूप मजा आली लंका दहन ते बघायला. अरे तुमचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता आम्ही तर सेकंड टाइम आलो. कसं वाटलं? लय भारी वाटलं. चेअर कशा मूव्ह होत्या एकदम. असं काय म्हणतात का कोण बुक्के वाढतोय म्हणे पाठी मागून. आता ना आम्ही द्वारका माईच्या तिथं आलेलो आहे. इथे आहे ना 3D मध्ये सगळं म्हणजे डायरेक्ट हा पण मग 3Dचा चष्मा चष्मा म्हणजे समोर डायरेक्ट चष्म्याची गरज नाही. डायरेक्ट असा. साथ ये ईंट भी लाया था, मैं जरूर आता. तर काही तिथं साईबाबाचं मंदिर पण आहे. साईबाबाचे दर्शन वगैरे पण घेतलेले म्हणजे इतकं असं अंगावर काटा येणार सगळे क्षण इथं. अरे कसं वाटलं द्वारका माई? खूप मस्त एकदम भारी. द्वारका माईचं ओव्हरऑल लुक होतं तिथं म्हणजे काय काय आहे कसं कसं होतं कुठं वीट येते कसं आहे सुंदर डिटेल मध्ये. होतं, एकदम रोहितला लय आवडलं ते. आणि हे बघ हे क्यूब्स पासून बनलेलं आहे. रुबिक्स क्यूब नसतं का त्याच्यापासून साईबाबाची प्रतिमा बनवलेली आहे. तर काही त्या ठिकाणी मस्तपैकी ना आम्ही पावभाजीची ऑर्डर केलं तर बॉम्बे थाळी एक आणि चायनीज थाळी एक आणि आरोही चायनीज थाळी खाते. आम्ही तर सगळं मिक्स करून खातोय. कॉकटेल चालू आहे बॉम्बे थाळी प्लस चायनीज थाळीचं. मस्त आहे दोघं पण. अशीच काही तिथं आहे ना लहान पोरांसाठी पाळणे वगैरे पण आहे म्हणजे ते लहान बाळ आलं का तिकडं द्वारका माई जवळ ते याच्यातच बसून आलं वाटतं. आता आम्ही चाललोय वॉटर पार्कला थीम पार्कला. तर खूप जास्त मजा आली. लंका दहन द्वारका माई सगळं बघायला. गाईस तुमचा कसा एक्सपिरियन्स? एक नंबर. आणि आता आम्ही चाललोय वॉटर पार्कला. ऊन पण खूप झालंय आणि ह्या उन्हामध्येच खूप जास्त मजा येणार आहे. पाण्यात इतकं एन्जॉय करून घ्या इतकं एन्जॉय करून घ्या किसी ने सोची नाही होगी. या ठिकाणी आता तिकीट वगैरे घेतलेले. तिकीटचा रेट आहे ना तुम्हाला आरोही एकदा सांगून देईल. तर ना मोठ्यांच्या तिकिटाचा रेट आहे 1166 रुपये आणि छोट्यांच्या तिकिटाचा रेट आहे 930 रुपये. लय विसरभोळी आहे. 4 वेळेस सांगितलं तिला. चलो तर काही त्या ठिकाणी आता एंट्री वगैरे झालेली आहे प्रॉपर. चला तुझं कुठे आहे पॅन्ट? चलो लॉकर ते कुठे आहे? चलो तर काही सगळ्यांचे ड्रेस वगैरे चेंज झालेले. अरविंदला पाठवलेली अरविंदची पॅन्ट पाठवलेली. आपल्या बघून घ्या रे. तर काही फायनली आता आपण वेट एंड जॉय मध्ये एंटर होणार आहे. चला सगळ्यांना इतकी एक्साइटमेंट झाली ना. चिल्लर पार्टीचा फुल एन्जॉय चालू आहे. मोठ्यांचं सगळ्यांचाच एन्जॉय चालू आहे. आता आम्हाला एन्जॉय करायचंय बा. मोठे मोठे राईड. अरे आउचा जोश काही होत नाही. जा तू अटकत नाही. मला माहित नाही व्हिडिओ क्लिअर होतोय की नाही. बरं मजा त्याला येते. हर्षद वाटलंय. चला इकडे इकडे चला हर्षद इकडे चला. चला आपलं मोठा राईड इथं एन्जॉय करायचं अजून. मजा येते की नाही रे? तुम्ही यायचंच नाही. या ठिकाणी आता पेंडुलम राईड कडे चाललेलो आहे आम्ही. आरोही भीती वाटते की नाही? वाटते आता.
आणि ना 54 इंचेसच्या वरती ना ही मोठी राईड करणं अलाउड नाही आहे, त्यामुळे ना मला अलाउड नव्हतं, तर मी बाहेरच उभं होतो व्हिडिओ काढण्यासाठी. हर्षद मस्त जाय बर का, पिट्ट पकडायचं एकदम पिट्ट पिट्ट. कसं वाटलं? हे परत करायचं रे, हे परत करू. हा भाऊ काढला फोटो. अरे यांचं काय फोटो चालू आहे. चला चला. मजा आहे, पण हे जास्त स्लिपी नाहीये, तरी नायलॉनचे कपडे. तर गाई ज्या ठिकाणी संकट शिजलेला आहे आता, हे बघा. बट मजा आली ना. पाहण्यात आहे ना, आम्ही खूप वेळपर्यंत एन्जॉय केलं आणि आता जेवणासाठी आलेलो आहे. परत इथे जेवण वगैरे करू आणि परत एन्जॉय करायला जाऊ. मग एन्जॉय केल्यावर डायरेक्ट नंतर फ्रेश वगैरे होऊ, मग डायरेक्ट घरी. टेस्ट भारी आहे. टेस्ट कशी आहे? मस्त आहे, सगळंच भारी आहे. तर आता आहे ना, आम्ही खूप वेळपर्यंत आहे ना पाण्यात असं पडलेलो होतो. इतके सारे राईड नाही यार इथं, म्हणजे एक झाली की एक संपतच नाही. 30+ राईड्स इथे खेळायसाठी वगैरे खूप मजा आली. आम्ही ऑलमोस्ट खूप सारे राईड आहे ना कव्हर केलेले आहे आणि वेव पूल आणि ते पण एवढं भारी होतं ना. आम्ही खूप वेळ मजा केलेली आहे. आता मस्तपैकी पोटभर जेवण झालेलं आहे. आता परत आम्ही ना मस्तपैकी पाण्यात मजा करणार आहे आणि एकदम रिलॅक्स बसणार आहे. आणि या साईडला ना रेन डान्स सुद्धा आहे. आम्ही ना रेन डान्स मध्ये पण लय मजा केली. एवढा भारी डान्स केला, ते केलं ना, मजा आली. प्रीतम गाईज इतकं मजा केलं आम्ही वेट एन्जॉयला. तुम्ही पण नक्की एकदा या फॅमिली सोबत, लय मजा येते. इकडे वेव पूल वगैरे आहे, 34 राईड आहे, भरपूर साऱ्या गोष्टी इथं जागेवरच. अरे ना आता जरा खाली. काही जाते ते ॲक्रोबॅटिक शो चालू आहे, त्याच्यानंतर लेझर शो आहे. डिवोशनल थीम पार्क शिरडी के साईं तीर्थ में आपका स्वागत है. सामने साकार होंगी करोड़ों साल पहले ब्रह्मांड का निर्माण हुआ, जिसमें एक छोटा सा बिंदु था, हमारी पृथ्वी. कई युगों के बाद पृथ्वी पर मानव वंश का जन्म हुआ. बन चुका है. तर काही लेझर शो वगैरे संपलेला आहे. आता डायरेक्ट घरी जाऊ. कसा होता एक्सपिरियन्स? एकच नंबर. कसा होता आपला? आता फर्स्ट टाइम होता आपला. भारी वाटलं. बट चलो, ऑलमोस्ट 7:30 वाजले. आम्ही सकाळी आलो होतो, बट सगळं झालं आमचं. वॉटर पार्क बघणं झालं,
परत साईतीर्थ बघणं झालं. वॉटर पार्कला तर खूप जास्त एन्जॉय केलं, सगळ्यांनीच खूप जास्त एन्जॉय केलं. घरी जाऊन असे झोपणार आहे ना सगळे. चला इथं आरोही फोन कनेक्ट कर, मस्त गाणे लावून द्या आता. लिटरली इतकी मजा आली माहिती वॉटर पार्कला, परत साईतीर्थला. तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली सोबत येणार, नक्की एकदा वॉटर पार्कला वगैरे प्लॅन करा, कारण ऊन पण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की फॅमिली सोबत असं पाण्यात वगैरे टाइम स्पेंड केला जरा मजा येईल. ऍक्च्युली मम्मीला पण यायचं होतं, बट मम्मीला थोडंसं काम होतं, मम्मीला तिकडे जावं लागलं होतं. बट आम्ही बाकीच्या जणांनी तर खूप जास्त एन्जॉय केला. आणि होप सो तुम्हाला व्लॉग बघून सुद्धा मजा आली असेल. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो. लवकरच आपल्याला आपले 3 मिलियन सबस्क्रायबर करायचे आणि माझी ना कुठेतरी फिरायला जायची प्लॅनिंग चालू आहे. तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सजेशन द्या की मी कुठे फिरायला जाऊ. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.